भाजप नेते नितेश राणेंचा ठाकरेंसह महाविकास आघाडीवर हल्लाबोल करण्यात आलाय। परमवीर सिंगांनी महाविकास आघाडीच्या काळात वसुली कशी व्हायची ते सांगितलंय। ठाकरे देशमुखांनी नार्को टेस्टला तयार राहावं असं नितेश राणेंनी म्हटलंय। महाविकास आघाडीचा बुरखा फाडण्याचं काम परमवीर सिंगांनी केलं असं नितेश राणेंनी म्हटलंय। परमवीर सिंगांकडे दिशा सालियान केसचे सर्व पुरावे आहेत। महाविकास आघाडीच्या एका नेत्याकडे फुटेज असल्याचं नितेश राणेंचा दावा आहे। विधानसभेला फुटेजच्या माध्यमातून ठाकरेंना ब्लॅकमेल केलं जाईल असंही त्यांनी म्हटलं। उद्धव ठाकरेला ब्लॅकमेल करण्यासाठी मला एका पोलीस खात्यातल्याच अधिकाऱ्यांनी सांगितलंय की सुशांत सिंग राजपूतचं जे काही त्या खून प्रकरणाचं जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते एका महाविकास आघाडीच्या बड्या नेत्याच्याकडे आहे आणि उद्धव ठाकरेला आता जागा वाटपाच्या काळात आणि मुख्यमंत्री जी त्याची इच्छा आहे तिथून थांबवण्यासाठी ते सुशांत सिंग राजपूतच्या मर्डरचं सीसीटीव्ही फुटेज हे वापरलं जाणार, म्हणून याही बद्दल उद्धव ठाकरे त्याच्या कामगारांनी स्पष्ट बोललं पाहिजे। नेमकं परमवीर सिंग काय बोललेत हे काय मी पाहिलेलं नाही, कारण 2-3 दिवस झाले मी सारखा दौऱ्यावरतीच आहे। परंतु त्यांचे जर समजा काही म्हणणं असेल तर त्यांनी जरूर आत्ताचे विद्यमान गृहमंत्र्यांकडे द्यावं, विद्यमान मुख्यमंत्र्यांच्याकडे द्यावं। आम्ही जरूर ते सगळं तपासून घेऊ, कारण एखादा वरिष्ठ IPS दर्जाचा अधिकारी जो मुंबईचा पोलीस आयुक्त राहिलेला आहे तो जर काही भाष्य करत असेल तर त्याची सत्यता पडताळून निश्चित पाहिली जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।